अनिंदाना बोलले आणि वहिनींना मी विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. अनिंदाना हे खूप चांगले घोडेस्वार आहेत, नोकरीला होते. आपल्या इथला 1 दिवसाचा कोर्स केला आणि त्यामध्ये त्यांनी नोकरी सोडून हा एक निर्णय घेतला. संचित टीव्ही न्यूज, संचित फेसबुक पेज असे वेगवेगळे पेजेस काढून त्यांनी त्यांचा उद्योग उभा केलेला आहे. त्यांनी आता सिल्वर बटन त्यांना आलेलं आहे. दोन सिल्वर जो आता काय होता 2 सिल्वर म्हणजे 1 अधिक 1 म्हणजे 2 लाखाच्या पुढे सर गेलेले आहेत. त्यामुळं ते सिल्वर बटन तर असे 2 सिल्वर बटन घेतलेले लोक अभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपल्याला त्यांनी काय केलं ते सगळं समजून सांगतात. 2018च्या ट्रेनिंग नंतर म्हणजे जे काही आपल्या युट्यूबचा प्रवास झाला त्या प्रवासामध्ये जवळपास 50 पैकी 10 युट्यूबर आपले यशस्वी आहेत आणि आता आपल्या या धारकरी युट्यूब ग्रुपमध्ये जवळपास 10 सिल्वर प्ले बटन अवॉर्ड आहेत. आणि अजून काही जण येणार आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे अवॉर्ड्स आहेत आणि आता 10 आहेत. मला असं अपेक्षित आहे किंवा अशी एक इच्छा आहे की आपल्या या ग्रुपमधून महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सिल्वर प्ले बटन अवॉर्ड्स असणारा ग्रुप आपला शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचा आपला इथं समोर बसा. अनिंदाला मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन चालू करा. नमस्कार. आमच्या लग्नाला जवळपास किती वर्ष झाले? 8 वर्ष झाली. जवळपास आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा कुठल्या तरी व्यासपीठावरती असं जोडीनं जवळ बसायला आज पुन्हा एकदा संधी मिळाली त्याबद्दल सगळ्यात धन्यवाद. बराच वेळ झाला काहींच्या डोक्यात गेलं तर काहींच्या डोक्यावर गेलं. आता मात्र सगळं चित्तात जाईल अशा पद्धतीने मी आमच्या आहे त्या सांगलीच्या भाषेतून आपल्या गावठी भाषेतच तुम्हाला समजेल अशा पद्धतीने संवाद साधतो. सुरुवात करताना 2018 साली जे सेशन झालं होतं दादांनी घेतलं होतं त्यावेळी आता जे आपण सेशन घेतो यात जवळपास भरपूर साम्य आहे. त्यावेळी सुद्धा दादांनी एक मेसेज तयार केला होता सगळ्या धारकऱ्यांना शेअर केला होता आणि असंच चुकून माझ्यापर्यंत सुद्धा तो आला होता. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये असा मेसेज होता, लक्ष्मी एकदा दार ठोठावते किंवा लक्ष्मी एकदा आपल्या दाराशी येते, तिला आपण स्वीकारायचं का दार बंद करून घ्यायचं तुम्ही ठरवा आणि या प्रशिक्षणासाठी तुम्ही या. आता तो मेसेज होता. परवा दिवशी सुद्धा तोच मेसेज पुन्हा एकदा दादाने मला पाठवला. म्हणजे त्या 5 वर्षापूर्वी जो मेसेज होता तोच मेसेज सगळ्या धारकऱ्यांपर्यंत गेला आणि यावेळेस खूप चांगली संख्या आहे आणि रिझल्ट सुद्धा खूप छान आहे. त्या 2018च्या त्या मेसेज नंतर मी दादांना संपर्क केला की दादा मला ती युट्यूब बद्दल माहिती घ्यायची आहे, मला यायचं आहे प्रशिक्षणाला. तर त्यावेळी दादांनी माझ्याकडे त्यावेळी खूप परिस्थिती वाईट होती. आतापर्यंत मी जिथं जिथं जॉब केला तिथं फक्त आणि फक्त 10,000च्या वरती कुणीच पगार दिले नाही. त्याच्या आतमध्ये सगळे पगार घेतलेला आहे आणि त्यावेळी मग दादांनी सांगितलं मला ते युट्यूबचं शिकायचं. त्यांनी टाकलं होतं युट्यूब, फक्त युट्यूबचंच ट्रेनिंग होतं. आता बरेचसे विषय आज कव्हर केले. मग त्या विषयामध्ये मी खंडाळाला राहत होतो, जॉब करत होतो. तिथले जे परिसरातले जे धारकरी नोंदी झाले आहेत कारण मला यायची सुद्धा अडचण होती, ती सुद्धा सोय दादानेच केली. म्हणजे तुम्हाला एक नंबर देतो त्या व्यक्तीसोबत तुम्ही या. फक्त माझ्याकडे त्यावेळी 100 रुपये त्याने ट्रेनिंगला तर जायचं होतं. मग ते मी फोन केला तर मग शशिकांत दादा बरं घ्या आता आलेलं आहे ट्रेनिंगला आलेलं आहे. खूप मोठ्या मनाचा माणूस आहे. माझी गाडी पेट्रोल त्यांनीच टाकलं
आणि सकाळी लवकर निघालो होतो, त्यामुळे वाटेत येतात फक्त 10,000 रुपयाचे 2च वडापाव खाऊन अख्खा दिवसभर आम्ही इथं प्रशिक्षण घेतलं होतं. प्रशिक्षण झाल्यानंतर काही तारखेला मिळून चहा घेतला होता. एवढ्याच खाण्यापिण्यावरती आम्ही घराकडे सुटलो होतो. तर 100 रुपये आणले होते खिशात. जाताना सुद्धा भूक प्रचंड लागली होती. त्यावेळी ऑगस्ट महिना होता आणि पाऊस पडत होता. पावसात सगळं अंग भिजलं, सर्वात कुर्ता होता आणि भिजल्यानंतर तुम्हाला माहिती आहे किती भूक लागते. आणि तोच प्रसंग आमच्या बाबतीत घडला. आणि प्रवास तर कंटाळाच आहे, त्यामुळे भर पावसात आम्ही प्रवास करत होतो. ते 100 रुपये जे होते ते प्रशिक्षण झाल्यानंतर मला खरंच इतकं प्रशिक्षण आवडलं की म्हणजे सगळ्या गोष्टी काही मला प्रशिक्षण मध्ये समजल्या नाही. आज बऱ्याच जणांचं हेच होणार आहे, इच्छा आहे, प्रचंड आहे, सगळं आहे, इच्छा शक्य आहे, पण बऱ्याच जणांना युट्यूबच्या आपलं जे काही टेक्निकल आहे ते समजलं असणार आहे. अशीच माझी त्यावेळी झाली. ते 100 रुपये मी जाताना आपण शिकलो आणि फुकट कुठली गोष्ट घ्यायची नाही. ते 100 रुपये असं काढल्या टेबलवर ठेवून म्हणजे आपण जे शेवटी ज्यांची इच्छा होती ते ठेवून गेले आणि मी पण तसंच निघून गेलो. पण मला ते समजलंच नाही, पण यांची तळमळ आणि मला सुद्धा ते शिकायचं होतं. त्यासाठी पुन्हा एकदा म्हणलं दादा मला त्यावेळी काहीच समजलं नाही. दादा म्हणले तुम्ही वेळ काढून सणसवाडीला आहे, म्हणजे कुठेही सांगा तिथे तुम्हाला शिकायचंच आहे. मग एक दिवस अचानकपणे मी अर्जुन दादाला भेटायला आलो आणि योगा बघा त्याच दिवशी अचानकपणे राजदादांचं सुद्धा येणं ठरलं होतं. राजदादा वाडेकर आम्ही दोघं एकाच वेळी दादांच्या वाटेमध्ये एका ठिकाणी थांबलो होतो. दादा आले त्यावेळी बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या. आता शिकलो, बऱ्याच गोष्टी मला दादाने दिल्या. मी परत गावाकडे गेलो. आता प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला, आपल्याकडे स्वतःकडे माझ्याकडे त्यावेळी मोबाईल सुद्धा नव्हता, अँड्रॉइड मोबाईल नव्हता माझ्याकडे, इंटरनेटची सोय नव्हती, एडिटिंगसाठी कुठलं लॅपटॉप मोबाईल काहीच नव्हतं आणि फिरण्यासाठी स्वतःची 2 व्हीलर सुद्धा नव्हती दादा. अशा कंडिशनला मला भरपूर खंडाळा बावडा परिसरात आता इथे समोर बसलेला आहे. अभिजित पवारने स्वतःला मोबाईल दिला, म्हणजे चला याच्यावरती शूट करूया. बसलेला अभिमान वाटतं. माझं यश बघताना आज यांना मी सांगतोय, मलाही असं वाटतं. अभिजित दादा स्वतः आले, शेखर दादा आले, त्यानंतर अभिजित पोपळे म्हणून होते ते स्वतः आले आणि त्यांच्याच गाडीवर माझा प्रवास चला म्हणले. आणि ते नव्हते ट्रेनिंगला, पण मी जे धडपडते ते त्यांना माहित होतं. चला म्हणले आपल्या गाडीवरून जाऊया. मला त्यांनी शूट करायला मदत केली, सगळ्या गोष्टी मला सांगितलं. पण नंतर अपलोड करायला इंटरनेट कुठे आहे, कारण मोबाईलच आपल्याकडे साधा होता. मग मी काय करायचो, गोशालेमध्ये मुक्कामाला असायचो. तिथं जी संध्याकाळची मुक्कामाला जी आपली मुलं येणार त्यावेळी 1.5 GB नेट असायचे. जो काही नेट वापरलेला डाटा जो शिल्लक असतो, कोणाचा अगदी 50 MB असेल, कोणाचा 30 MB असेल, ते झोपेपर्यंत मी वाट बघायचं, सांगायचं झोपताना तुम्ही सांगावं की तुमचा डाटा राहिला असेल. मग मी तो त्यांचा डाटा वायफायने कनेक्ट करायचो. त्यावेळी गोशाळेतलेच योगेश दादा राऊत म्हणून आहेत, त्यांचा एक लॅपटॉप होता, ते त्यांच्या कामासाठी घेतो. त्यांना म्हणलं तुम्ही झोपताना तो मला द्या. मग मी त्या लॅपटॉपवरती तो डाटा कनेक्ट करून त्याच्यावरतीच रात्रभर बसून एडिट केल्या. सुरुवातीला एडिटिंगचं काहीच नॉलेज नव्हतं. एक व्हिडिओ एडिट करा 10 मिनिटाच्या व्हिडिओसाठी मी अख्खं रात्र घालवलं होतं आणि परत सकाळी जॉब, म्हणजे मी झोपलोच नव्हतो. आणि तो व्हिडिओ अपलोड होईपर्यंत, कारण 500 MB कोणाच तर संपलं, 50 MB संपलं तर पुन्हा शिल्लक आहे बघून परत पुढचं असं करत ते अपलोड करत होतं. त्यानंतर भरपूर साहित्य काही नव्हतं, पण असं 1 महिनाभर मी केलं. पण इच्छाशक्ती काय अजून येत नाही, कारण बऱ्याच कमतरता मला बसायला लागल्या. कामाला गती येणार, जॉब करायचं, 10,000 पगार होता. परिस्थिती पण आपली असं नाही की 10,000 सोडून द्या आणि फुल टाइम युट्यूब का असं नव्हतं. मग मी उसणं करून कर्ज काढून सगळ्यात पहिलं आपल्या या ग्रुपमध्ये जवळपास 45-50 संख्या होती त्यावेळी आपल्या 18च्या, त्या सगळ्या ग्रुपमध्ये पहिला माणूस आहे की कर्ज काढून कॅमेरा घेतला, ट्रायपॉड घेतलो, त्यानंतर लॅपटॉप घेतलो, माईक घेतलो, सगळ्या गोष्टी कर्ज काढून घेतलो. यश मिळेल का नाही, पैसा मिळेल का नाही काहीच माहित नव्हतं, पण सगळ्या गोष्टी घेऊन ठेवल्या. त्याच्यानंतर बऱ्याच ग्रुप मधल्याला तो कॅमेराचा फायदा झाला घेतल्यामुळे. आता हे बाळ जसं रडतं ना, अशा गोष्टी आमच्या रोज कॅमेरा समोर घडतात. यासाठी कामात सुद्धा व्यक्ती येतो आणि असं करून ते चॅनल तुम्ही सांगणार का गावाकडचे. तर त्यानंतर कॅमेरा घेतलं, सगळं झालं आणि दादांनी इथं ट्रेनिंग मध्ये सांगितलं जे तुम्हाला सहज जमेल, सहज व्हिडिओ करता येईल तेच व्हिडिओ तुम्ही करा आणि तेच चॅनल. पण मी थोडंसं वेगळा डोकं लावलं. माझं डोक्यात असं प्रोफेशनलपणा आला की मी म्हणलं वेगवेगळ्या उद्योजकांची जर मुलाखती घेतलो तर मुलाखतीचे पण पैसे मिळतील आणि युट्यूब देईल नाही देईल माहिती, पण मी कॅमेरा इन्व्हेस्ट केला ना तर त्याचे तरी पैसे हळूहळू मिळत होतील. अशा हिशोबाने बिझनेस माइंड नावाने चॅनल सुरू केला आणि ह्या सगळ्या दोस्तांना घेऊन मी खंडाळा परिसरात मुलाखती घेत होतो. तर म्हणावं तसं मला यश आलं नाही, कारण 2 गोष्टी. एक तर 0 सबस्क्रायबर असणाऱ्या माणसाला कुठलाही बिझनेसमॅन म्हणत नाही तू आणि माझी मुलाखत घे, कारण तिची प्रसिद्धी होत असते, तो काय वेळ देईल. ही गोष्ट मला लक्षात आल्यानंतर
पुन्हा मग म्हणलं मग आपण करायचं काय, आपण जॉब करतोय. मग पुन्हा असंच थोडा गॅप दिला नाही, कर्ज काढून कॅमेरा घेतला आणि पैसे तर नाहीत किंवा जॉब मध्ये पण आपल्याला असं नाही की येणार पैसे तिकडे लावा, असं पण काय नव्हतं. इतकं नैराश आलं म्हणजे हे का आपलं काम नाही द्या सोडून. दादांचं मात्र एकदम बारीक लक्ष होतं. आता इथं आलाय ना, तुमच्या प्रत्येकाचे नंबर व्हॉट्सअपला घेतले, दादा तुम्हाला सोडणार नाही, तुमचे चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय फॉलो घेत राहणार, असंच माझा मी पाठला करायला लागले. पण मी दादाकडे लक्ष दिलं, कारण मी ठरवलेला विषय त्याच विषयामध्ये मी काम करणार. असं ठरवून मी त्या विषयाच्या मागे लागलो. पण दादांचं नेहमी सांगणं होतं की तुम्हाला सहज जे जमेल त्याच विषयावरती काम करा. असं जवळपास 1 वर्ष माझा गेला, दादांचं ऐकलंच नाही. मला हे जमतंय मग मी हेच करत राहिलो, यश काय आलं नाही. 1 वर्षानंतर माझा तो गोशाळेतला पण जॉब गेला, 10,000ची ती पण नोकरी सुटली. मग पर्याय काय झालं तर मग मी विचार केला, छोटं बाळ आहे, आता हे आमचं 3रं बाळ आहे. बऱ्याच जणांना काय ना, सध्या आपल्या समाज रचनेमध्ये बऱ्याच मुलांना मुलीच मिळतात आणि 3 मुली जन्माला घातले. एक मोठं देशकार, एक विषम आणि अजून काय थांबलं नाही. तुम्हाला सांगतो आता पुढचं आहे का, ते जॉब पण गेला, 10,000ची नोकरी सुटली. मग 8 दिवस विचार केला, म्हणजे आता कंपनीत कामाला जायचं का, बायकोचं म्हणजे प्रेशर असायचं, म्हणजे नवरा ते प्रेशर तेवढं राहतच, आता हे वेगळं सांगायला नाही. मग म्हणाले तर जॉब कुठेतरी बघा, कंपनीत तर जॉब करा. पण कंपनीत 8 तासाच्या 3 ड्युट्या असतात, नाईट शिफ्ट असतात, जे काही शिफ्ट असतात, त्या शिफ्टमध्ये काय आपल्याला जमाल असं वाटलं नाही. मग मी शेवटी विचार केला, आणि 5,000 रुपये मिळू देत, पण शॉर्ट टर्म्स मध्ये मिळू देत. मग मी गेलो, शेखरदादांचे एक मित्र होते भूषण शिंदे, गौरव शिंदे, त्यांच्याकडे गेलो. म्हणलं तुम्ही जी पेपर लाईन टाकता ना ती मी स्वतः करतो, म्हणलं मला किती पगार देते सांगा. तो माणूस 4,000 द्यायचा सगळ्यांना, पण माझ्यासारखं माणूस गेला. म्हणला सर तुम्ही एक तर सरच म्हणायचे, कारण मी मर्दानीकडे शिकवत होतो त्या भागामध्ये, बरेच जण सर म्हणून ओळखायचे. तुम्ही येत असाल तर 5,000 रुपये देतो आणि रोज पेट्रोलला 50 रुपये देणार आणि माझ्या गाडीनेच तुम्ही टाका. इतका आनंद झाला. 2 तासात जर 5,000 रुपये मिळत असतील तर कंपनीत सुद्धा लोक 8-8 दिवस ड्युट्या करतात आणि 10,000 पगार मिळतो. मग मी ते 5,000 घेऊन नंतर युट्यूबचं काय डाटा मिळतं, काय व्हिडिओ काय होतात समोर प्रयत्न करायला लागतो. पण त्या कंटेंट मध्ये मला अजिबातच यश आलं नाही. शेवटी मग म्हणलं आता खंडाळा जायचं ना, आता आपण जाऊ सांगलीला, म्हणजे गावाकडे जाऊ. मग परत गावाकडची संधी आली की एका स्कूलमध्ये मर्दानी खेळ किंवा स्पोर्ट्स घोडेस्वारी शिकवायचं आहे, ते शिक्षक लागणार. मग मी परत तिथं जाऊन रुजू झालो. पण तिथं एक ड्रॉबॅक काय होतं, तिथं फॅमिलीला अलाउड नव्हतं. आता लग्नानंतर कोण एकटं राहील का. मग मी विचार केला, फॅमिली आपल्या सोबत अलाउड राहायला, बारकं बाळ आहे. मग मी 6 महिने जॉब केला आणि फॅमिली घरी ठेवलं आणि म्हणलं आता सर मला इथं सगळी निवासाची सोय तुम्ही करा, संस्थापकांना बोललो. तर ते म्हणजे पुढं आपण करूया. आणि तेवढ्यात पचका असं झालं की कोविड-19 आला 2020ला, म्हणजे आपल्याकडे 20ला आला आणि शाळा सगळ्या बंद झाल्या. पर्याय राहिला तर गावाकडे जाऊन दुसरा हाताला आपल्याला येण्यासारखं काही स्किलच नव्हतं. गावाकडे गेलो, सगळ्याकडे आमच्याकडे द्राक्ष बाग आहेत. त्या सीझनला बेदाण्याचे सीझन, त्यानंतर द्राक्ष काढणीचे सीझन, छाटणीचे गँग असतात त्या गँगमध्ये काम करणे, असं करायला लागलो. आणि हे एकटाच नाही, बरं आम्ही दोघंही काम केले, मीच नाही तर माझा भाऊ, भावाची पत्नी, आई, आम्ही सगळे 5 जण बाळांना घेऊन कामाला जातो. असं 6 महिने काम केलं कोविडमध्ये. दुसरा पर्याय नाही. हा शेतमजुराचाच पर्याय शेवटचा राहिला. ते आता आलेली परिस्थिती आपण निभावून घ्यायला लागते. म्हणून आता मनातल्या गोष्टी कुणाला सांगायची पण ते आम्ही करत राहायचो. दिवसभर काम केलं तर 300 रुपये मिळायचे आणि हाफ डे जर केला तर 200 पुरुषांना मिळायचे, लेडीजला 150. आणि दुसरी गोष्ट दादांनी सांगितलं, आमचे वडील चांगलं 1.5 लाख पहलवान होते, पण हार्ट अटॅकने ते एक्सपायर झाले. म्हणजे आज जे सांगतो 8 वर्षाच्या आधी, लग्नाच्या अगोदर. त्यामुळं तसं सगळी जबाबदारी आमच्या दोघांच्या भावावर होती. म्हणजे शेतात तर शेतात काय मिळेल ते काम करायचं, म्हणजे ज्वारी खोडायचं जरी काम असलं तरी करायचं, जे काही पदरात पडेल ते मिळवतच राहायचं. असं करून आम्ही 6 महिने काम केलं. मग एक दिवस आमच्या आईला घेऊन मी, आई, पत्नी सगळेच होत्या, मी एकाच 2 व्हीलर घेऊन जात होतो आणि दादांचा फोन आला. म्हणलं तर दादांचं फोन आलाय म्हणजे गाडी थांबूनच बोलायला लागली, कारण त्यांचं एक अट असते की तुम्ही गाडीवरती हेल्मेट घालायलाच पाहिजे, सारखं सांगते.
मग मी हेल्मेट मला काय नाही गाडी बाजूला घेतलं. मग दादा तिथंच रस्त्याकडे उभं राहून मला अर्धा तास बोलत होते आणि मी ते लाऊडस्पीकर ठेवलं होतं कारण वाहनं येणारे जाणारी वाहनं जी आहेत ना त्यांचा आवाज मोठा असायचा. मग ते दादाचं बोलणं आमच्या आईनं ऐकलं, पत्नीनं ऐकलं. त्यानंतर मग घरी आल्यानंतर त्याच्यावर चिंतन सुरू झालं. दादा जे काय सांगतात ते तर एकदा करून बघ असे सगळे आई वगैरे म्हणायला लागले. मग दादा म्हणले आतापर्यंत तुम्ही जे काय केलं ते मी बघितलं, त्यात तुम्हाला यश आलं, आता तुम्ही काहीच करायचं, मी जे सांगतो तेच तुम्ही करायचं असं सांगितल्यानंतर मग बरं मी ते एकटा यांना नकार दिलो असतो, पण आईने आणि पत्नीने पण ऐकलं होतं. ते म्हणले दादांचंच ऐकायला एकदा करून बघ. मग लॉकडाऊन होतं, योगायोगाने आमची आत्ता इथं अक्का आहे बहीण आली होती सुट्टीला, म्हणजे सुट्ट्या होत्या त्यावेळी. मग त्या सगळ्यांनी मिळून बसलो चर्चेला आणि सांगितलं बिझनेस माइंड या चॅनलचं नावच बदलून टाकू, पुन्हा तो विषय कधी डोक्यातच आला नाही पाहिजे. मग त्यावेळी मग ठरलं की विषय काय घ्यायचा किंवा चॅनलला नाव काय द्यायचं. मग ते आमच्या बहिणीने सुचवलेलं नाव होतं संचित. नाव सर्च करून बघ बरं युट्यूबला येतं का, ते कुठंच काय नाव नव्हतं संचित. मग संचित टीव्ही न्यूज नावाला मी चॅनल क्रिएट केलं आणि लॉकडाऊन मध्ये सगळे उद्योगधंदे बंद होते, सगळं बंद होतं, फक्त शेतीविषयी चालू होता. म्हणलं आता आपल्या पुढे शेती दिसते आणि आपण शेतात काम करतोय. ज्या शेतकऱ्याकडे आपण कामाला जातो त्याला विचारायचं तुमच्या अशी एक मुलाखत घेऊ का, तुमच्या याच्यावर एक एपिसोड करू का, ते पण मग खुश व्हायचं. या की म्हणायचं कॅमेरा घेऊन जायचं, सगळं करायचं. आपण ₹1 त्याच्याकडून घेत नव्हतो, पण कॅमेरा घेऊन लावून मुलाखती घ्यायची. ती इतके चालले ना कोविड मध्ये शेतकऱ्यांचे एपिसोड. मग शेतकऱ्यांचे एपिसोड मी जेव्हा मी 10,000साठी मी अख्खा महिना घालवत होतो त्यावेळेस संचित टीव्ही साठी दादा ज्यावेळेस सांगतील बाहेर पडलो, एक 2-3 मुलाखती घेतल्या आणि एका नर्सरीची ऍडव्हर्टाईज मला मिळाली माझ्या मुलाखती बघून. तर ते छान मुलाखती व्हायच्या आणि ते विचारले की तुम्ही मुलाखतीला किती घेतात किंवा ऍडव्हर्टाईज करायला किती घेतात, सांगायचं काय. मग माझा महिन्याला 10,000 होतो. म्हणलं 10,000 सांगून बघा काय माणसाला. मी म्हणलं 10,000 घेतो ऍडव्हर्टाईज. कधी आयुष्याला ऍडव्हर्टाईज घेतलीच नव्हती, पण मला 10,000 घेतो. ते सब देऊन टाकले की ₹10,000. 10,000 अख्खा महिना घालवतोय आणि काय त्याची बी निश्चिती नाही, भविष्य नाही त्याच्यात. आणि इकडे ₹10,000 काय ऍडव्हर्टाईजला तुला आता ह्याच्यात करूनच लागायला पाहिजे. मग असंच ऍडव्हर्टाईज घेत गेलो, असंच एपिसोड घेत गेलो. पुढे जाऊन मला एक विषय सांगितला, म्हणजे शेतीविषयी करताना तर तुम्ही बाजारातले अपडेट लागतात. जे तुम्ही शेतकऱ्याचे बाजार असतात डेली, जनावरांचे बाजार असतील, भाजीपाला असतील, डाळिंबाचं मार्केट असेल, द्राक्षाचे सिजनेबल जे काही भाज्या वगैरे असतात त्याचे दाखवा. त्याचा सुद्धा खूप छान रिझल्ट आला मला. एका बाजारला मी जर गेलो तर माझा पेट्रोलचा खर्च ₹200-300 यायचा, पण व्हिडिओ एवढे चालायचे म्हणजे त्या एका दिवसाच्या कामाचं मला ₹10,000 मिळायचे. प्लस तिथले व्यापारी मला पेमेंट द्यायचे कारण त्याचे व्हिडिओ केले. असं खूप चांगलं म्हणजे पुन्हा नोकरीचा विचार माझ्या मनात हळूहळू निघून गेला. कधी म्हणजे आजपर्यंत तो स्पर्श केला नाही. खूप चांगलं वाटलं. जवळपास 1 वर्ष संचित टीव्हीचं काम केलं. काम केल्यानंतर मग दादा परत पुढचे टार्गेट दिले मला. म्हणजे लॉकडाऊन आहे, घरातच असतात, सगळे एकत्रच असतात फॅमिली, तर म्हणजे तुम्हाला अजून एक विषय देतो त्याच्यावर तुम्ही करा. तो विषय होता गावाकडची टेस्टचा. गावाकडची टेस्टचा विषय होता. दादांनी मला इतकं छान सगळं समजावून सांगितलं, पण मला समजलं कारण दादांचा रिसोर्स बसांची टीव्हीचा रिझल्ट मी घेतला. पण आता हे घरच्यांना कसं समजवायचं, कारण स्वयंपाक करणारे जर बायको होते, आपण तर फक्त बसून खाणार होतो. मग ते समजावून सांगायला 2-3 महिने गेले. घरातलं सगळं काउन्सिलिंग करायला 3 महिने गेले. आणि त्यात अडचणी काय, एकतर आता इथे दिसतं बघा पनवेलमध्ये जर माझं बघत असेल तर आपलं एकदम जुनं घर आहे, मातीचं घर आहे, वर कौल आहे, पावसाळ्यात गळतंय, उन्हाळ्यात एवढी तीव्र किरण येतात, घरात बसू वाटत नाही. तरी पण आपले एकही दिवस व्हिडिओ चुकत नाही, व्हिडिओ आपण करतच असतो. अशा घरामध्ये मी म्हटलं दादा आपल्याला शक्य होणार नाही, पण दादाने सांगितलंय त्यांना नकार द्यायचं नाही. म्हणून मी दादाला थोडे दिवस खेळवत ठेवायचं, हा करतो दादा म्हणायचं. आणि मग एक दिवस तुम्ही कराच म्हणले, आज मला तुमचा व्हिडिओ बघायचा आहे, तुम्ही पाठवा व्हॉट्सअपला. लॉकडाऊन होतो, मग दादांना नकार द्यायचं नाही म्हणून मी काय केलं, कॅमेरा होता, सगळ्या गोष्टी समोर होत्या, पण मी उगाच दादांचं ते मनावर घेतलं नव्हतं. आणि मी मोबाईल घेतला आणि मोबाईलवर व्हिडिओ केला, सगळ्यात पहिलाचा व्हिडिओ. आणि म्हटलं नमस्कार मंडळी, काय करताय, लॉकडाऊन एक लागले आणि घरात बसूनच आहे. घरात बसून तर चालतंय का, पोटाला काहीतरी पाहिजेच की, असं म्हणजे एकदम आमच्या गावात सांगलीच्या एकदम टिपिकल भाषेत बोलायला सुरुवात केलं. असे व्हिडिओ टाकले गेले, 2-4 व्हिडिओ टाकले. 1 महिनाभर आम्ही काम केलं. इतकं जबरदस्त रिझल्ट आला. संचित टीव्हीचा रिझल्ट काय बसला, गावाकडचा रिझल्ट असा आला, एका महिन्यात चॅनल टार्गेट पूर्ण, मॉनिटाईज झालं.
आणि पहिला पगार काहीतरी 27,000चा गावाकडच्या टेक्सचा पगार घेतलाय. म्हणजे चॅनल सुरू केल्यापासून दुसऱ्या महिन्यात आम्ही ते पगार अनुभवलेला आहे. इतकं छान रिझल्ट त्याच्यावरती आला. आणि त्यानंतर एका महिन्यात आम्हाला पहिल्या एका महिन्यात 9,000 सबस्क्रायबर झाले होते गावाकडचे टेक्सचे. आणि नंतर आम्ही इतकं छान रिझल्ट येते म्हणलं तर आपण शांत कसं बसायचं. आतापर्यंत अडचणी ह्या होत्या की बिझनेसमॅन भेटत नाही, तिची वेळ घ्यायला लागते किंवा शेतकऱ्यांचं हंगाम वाईज मुलाखती घ्यायला लागतात. हे खूप मला सोपं वाटलं कारण घरातच बसून सगळं करायचं आहे. आणि हे चॅनल आम्हाला फक्त आमचा रोजचा घरातला सीधा भरता यावं, म्हणजे आपलं जे राशन असतं त्याचा जरी खर्च निघाला तरी पुष्कळ झाला या उद्देशाने आम्ही तो चालू केला होता. आणि आज खूप चांगलं पेमेंट घेतो. पेमेंट पण तुम्हाला मी दाखवेल. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात जवळपास 40,000 सबस्क्रायबर झाले. म्हणजे 2-3 महिन्यातच 50,000 सबस्क्रायबर झाले. आणि एका वर्षभरामध्येच त्याला सिल्वर प्ले बटनचा अवॉर्ड मिळाला. सांगली जिल्ह्यातला फूड कंटेंट मधला सगळ्यात मोठा चॅनल आपला गावाकडची टेस्ट आहे. ज्यावेळी पहिलं अवॉर्ड आम्हाला मिळालं गावाकडची टेस्ट. ज्यावेळी आम्ही गावाकडची टेस्ट चॅनल सुरू केलं त्याच्यानंतर काही दिवसांनी दादा म्हणजे तुमचं फेसबुक पेज पण असलं पाहिजे कारण खूप छान रीच आहे, रिस्पॉन्स छान मिळतोय. आपण तिकडे पण चॅनल सुरू केलं आणि त्यातूनही अर्निंग चांगलं होतंय. त्याच्यानंतर फेसबुक युट्यूब झाल्यानंतर परत शेअरचॅट वाला आला. एक महिना नुसतं पिढायला लागला. म्हणला तुमचं चॅनल आम्ही स्वतः क्रिएट करून देतो पण शेअरचॅटवर म्हणला व्हिडिओ टाका तुम्ही. आपल्या आता जे भारतीय ग्रुप आहेत त्यात पहिला क्रिएट आहे शेअरचॅटवरचा. आणि शेअरचॅटवरती व्हिडिओ टाकायला लागले. खूप छान छान पेमेंट पण घेतलं. आणि त्यांच्या स्पर्धा असतात शेअरचॅटवरती. आता त्यांनी बंद केलं मॉनिटायझेशन, काय केलं माहिती नाही. मग ते 2,000-3,000 अशी बक्षीस पण देतात. आता बरेच बक्षीस माझ्याकडे शेअरचॅटचे आहेत. मी माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल अलीकडे आला गेल्या वर्षी मला घेऊन मोबाईल घेतला. पण माझ्याकडे आता तो OnePlus चा तो हेडफोन आहे. कधी मी वापरत नाही पण आता ती गिफ्ट देते म्हणलं घ्यायलाच पाहिजे. जो पण आहे ते आहे. आता मी काहीतरी गाडीवर जाताना थंडी वाजत नाही म्हणून ते घालतो कानात. आता हे 2 चॅनल झाले. संचित टीव्ही न्यूज झाला, त्यानंतर गावाकडची टेस्ट झालं. हे दोन्हीचे 2 पेज झाले, 2 शेअरचॅट झाले, 6 झाले. तर एवढा मी दादा मला काही थांबू दिला. परत हात दोनच मारले. अनिल दादा म्हटले तुम्ही कर्नाटक भागात राहताय, बाउंड्रीवर राहताय आणि दोन्ही भाषा तुमच्या परिसरात बोलतात. तुम्ही जसं महाराष्ट्रात होता फेमस झालाय तसं तुम्हाला कर्नाटकात काम करावं लागेल. आयला बोललं दादा काय सुट्टी दिला. आता हे करतो हे काय कमी आहे काय कारण एवढी वाईट माहिती परत सांभाळत असं एक निगेटिव्ह परत डोक्यात आलं. दादा सोडतेच कुठं 2-3 महिने कंटिन्यू नाही तुम्ही कन्नडमध्ये काम करायच बोलले. मग हिच्यावर चर्चा केला. आता कन्नडची सुरुवात आम्ही कसं करतो. आता पहिलं मराठीत सांगतो. नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी आज आपण बनवणार आहे करकमची बाजार आमची. असं एक विशिष्ट टोन मध्ये आणि बॅकग्राऊंडला काय आता गावाकडे राहतो बॅकग्राऊंडला आमच्याकडे डिजिटल असते. आमच्याकडे हलगी बघा हलगी वाजवली किती दिवस असेल घेऊन ढोशाच्या मागे आपण पडतो. कारण हलगी म्हणजे आपलं श्वासाची गती किंवा रक्त तापवते. तेच म्युझिक मी गावाकडे टेस्ट घेऊन गेलो. तितकं लोकांना आवडलं लय भारी भारी कमेंट आली. मग डायरेक्ट मग आम्ही काय केलं एक तर आपलं घर साधं आणि लोक भेटायला जातो म्हणालो घर बघायला किंवा तुम्हाला भेटायची इच्छा आहे. आज लागले दादा वहिनी कुठं राहते ते कुणालाच माहित नाही. आणि दुसरं नाव कुणाला पूर्ण माहित नाही. सस्पेन्स ठेवला. आमदारांचं खासदार त्यांना पण सांगितलं आम्हाला नाव आणि गाव कुणाला सांगू नका कारण एकतर आम्ही आहे घरी साधंच घर आहे. तिथं आल्यानंतर सिटीतले लोक तिथं थांबतील त्याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे आम्ही त्या 2 गोष्टी कोणाला सांगितलं नव्हतं. आणि त्यामुळे काय झालं नावच माहित नसल्यामुळे दादा वहिनी इतकं लोकांच्या तोंडावर बसून गेलं. आता पुढे येतो त्यानंतर कन्नड चॅनलकडे. तो कन्नडचा सुरुवात कसं करता येईल ते सांगतो. नमस्कार मंडळी. मंडळी ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ ಈ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ. ಇಂದು ನಾವು ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ ಈ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಫೇವರೇಟ್ ಡಿಶ್. ಆ ಡಿಶ್ ಅನ್ನು ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ನಿಮ್ದು ತುಂಬಾ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿದಾಗ ಫೀಲ್ ಆಗ್ಬೋದು. ನಡ್ರಿ ನೋಡೋಣ. ಈಗ ನಮ್ಮ ಹೆಂಡತಿ ಇದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾಳೆ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ರೆಸಿಪಿ.
असं एकदम म्हणजे यातलं आम्हाला दाखवायचं काय होतं, फक्त रेसिपी नाही, ग्रामीण कल्चर, पती पत्नीचं असलं खेळकर वातावरणातलं रेसिपी. कारण गृहिणी शांत आणि आनंदी असेल तर पदार्थ चांगले होतात असं ऐकलं की ती कुठेतरी आपण दाखवायचं. आणि आपली संस्कृती जी आहे गृहिणी म्हटल्यानंतर ग्रामीण भागातले डोक्यावर पदर, मोठी वाटा टिकली आणि आपला पोशाख कशी टोपी होती, हे सगळ्या प्रयोग तिच्यामध्ये केलं. म्हणजे मी बदललं पण तिच्यात काय बदल लागले, डोक्यावरचा पदर ते अजून आहेच, प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो. ते सुद्धा लोकांना इतकं आवडलं, हात करून आवडला. म्हणजे जी लेडीज म्हणजे आता पुरुष लोक सहसा अशा गोष्टी बघतात, पण लेडीज इतकं तीक्ष्ण वागतात ना, सगळ्या गोष्टी त्यांना इतकं आवडायला लागला. म्हटलं तू आता हाच पोशाख कंटिन्यू कर, ते करायला लागले. कन्नड चॅनलला मी तसं फार दुर्लक्षित चॅनल आहे कन्नड, त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ टाकणार म्हणावं तसं अजून त्याच्यावरती रिझल्ट नाही, पण मॉनिटाईज चॅनल आहे. फुलाची पाकळी प्रत्येक महिन्याला येतात, चॅनल मॉनिटाईज आहे. आमचं टार्गेट अजून आहे बेंगलोर, बिदर किंवा इकडं बेळगाव, विजापूर प्रत्येक भागामध्ये. कारण तिकडं साऊथ इंडिया पुढे लागतं कर्नाटकला आणि उत्तर कर्नाटकच्या फार फूड फेमस आहे. त्या कल्चरच्या मला ती परत डिश दाखवून तिकडे आपलं काम पोहोच या दृष्टिकोनात हे केलं. आणि हे कन्नड चॅनल झाल्यानंतर परत जाण्याचं पुढचं टार्गेट सॉस काय घ्यायला दिलं माणूस, मग परत पुढचं टार्गेट दिलं की म्हणले आता आलेलं तुमच्या चॅनलला 2-2 वर्ष होत आल्या, आता तुम्ही बघा वाटतं मी नोकरदार शेतमजूर आहे हे सगळं जे डोक्यात भिडलं किंवा मला जे बरोबर दादा आहेत, म्हणजे या गोष्टी मला कधीही सुचल्या नसत्या. मी जरी एकाच चॅनलवर बसलो असतो, कदाचित ही टीम असते माझ्यासोबत, तर एकाच टीमवरती एकाच उत्पन्नाच्या सोर्सवरती मी आजपर्यंत बसलो असतो. आणि मगाशी अशोक दादा म्हटले की कधी खालीवर होतात, युट्यूबच्या एकाच सोर्सवर बसायचं, कधी खाली आपटू शकतो. मग आता हे वेगवेगळे सोर्स आहेत, त्यामुळं अर्थार्जन जे सरासरी उत्पन्न आहे ते आपलं कधीच तटलं नाही. 2-2.5 वर्षात आपलं सरासरी उत्पन्न येत राहतं. दादांनी मसाल्याचा उद्योग डोळ्यासमोर ठेवला, म्हणजे तुम्हाला इतकी लोक लागतात आणि वहिनीच्या हाताला टेस्ट आहे तर तुम्ही मसाले सुरू करा. मग परत 6 महिने अभ्यास केला, कुठल्या कुठल्या मोठ्या कंपन्या आहेत मसाल्याच्या, सोहान असेल, प्रवीण असेल, अंबारी असेल, या सगळ्या कंपन्यांचे प्रोफाईल बघायला, त्यांची सुरुवात कधी झाली, कशी केली, असं हळूहळू करत करत मग म्हणलं आपलं काय एवढं मोठं होईल का नाही माहित नाही, पण दादांचं आपल्या पाठीमागं हात आहे तर आपण सुरुवात करून बघूया. म्हणून आमच्या जत तालुक्यामध्ये पावसावर आधारित शेती आहे आणि बऱ्यापैकी देशी जे बीज आहेत ते देशी बीज आमच्याकडे संगोपन केलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे सहज माणूस 100 वर्ष जगतो अशा पद्धतीचं तिकडे वातावरण आहे. आणि तिकडे जे देशी व्हरायटी जे काही गोष्टी मिळतात आपल्या मसाल्यासाठी पोषक, ते सगळं आपण थोडंसं कॉस्टली जाईल पण ते सगळं त्याच्यामध्ये वापरायचं असं दादांशी बोलतो. आणि दादांचं सुद्धा एक सेंद्रिय वापरा, गोशाळेतल्या कुठल्या तरी त्यांच्या संपर्कात कोण आहे का बघा, असं करत करत मग आम्ही ते मसाल्याचं करायचं ठरवलं. आणि आता बाजार करायचं कुठं, आपल्याला त्याबद्दल काहीच नॉलेज नाही. म्हणजे तुम्ही सांगलीत करण्यापेक्षा म्हणजे पुण्यालाच या, मी स्वतः वेळ देतो, आमच्या घरातली सगळी वेळ देतील म्हणले, तुम्ही फक्त यायचं काम करा. मग मी आणि आमच्या गाडीला एक ड्रायव्हर आणि बहीण, आम्ही 4 जण इकडे आलो पुण्याकडे. आम्ही पोचायच्या आत गुलटेकडी मार्केटला आम्ही आलो. पुण्याच्या मार्केटमध्ये आम्ही पोचायच्या आत अर्जुन दादांनी स्वतःची फॅमिली घेऊन तिथं आले होते आम्हाला मसाला खरेदी करायला. मी माझ्या आता मला 30 वयात 30व्या वयापर्यंत आजपर्यंत असं कुठलाही माणूस बघितला नाही किंवा गुरु बघितला नाही जो स्वतः पूर्णपणे शिष्याचं परिपूर्णतेकडे न्यायला सर्वस्व व्यापून दिलेला माणूस आहे. स्वतः आले पूर्ण त्या मार्केटमध्ये आपल्याला सगळीकडे गाडी फिरता येत नाही, गर्दी खूप असते. एका ठिकाणी गाडी लावली, भर उन्हाळ्यात त्यांनी सगळीकडे पायी सगळं दादा ज्या ज्या दुकानात सांगते ते अभ्यास करायचे, नोट डाऊन करायचे, तिथले रेट विचारायचे. कुठल्या कुठे आता मसाला मिळाला 1760 मसाले त्याच्यात वापरला जातात, खडे मसाला, गोड मसाला, हे सगळं हे सगळं फिरून मला दादाने तिथं शिकवलं. दादाच्या आई साहेब स्वतः होत्या, वहिनी होत्या, त्यानंतर आता छोट्या वहिनी पण आहेत. ह्या दुसऱ्या ट्रिपला आमच्या सोबत होत्या. तो मसाला घेऊन आलो आणि इथं सलसवाडीमध्ये दादाच्याच घरी राहिलो आणि मसाला कुठल्याचं काम केलं. आईचं जवळपास 20-22 वर्षाचा मसाल्याचा अनुभव अर्जुनाच्या आईचा. मग मला एवढा मोठा गुरु आपल्याला लागतोय आणि कुठलीही प्रशिक्षणाची फी नाही मसाला प्रोडक्शनची. बाहेर जर मी गेलो ना तर एका दिवसाच्या सेशनला 2-3 हजार रुपये घालायला लागतात, म्हणजे या सगळ्या व्यवसायासाठी. मग म्हणलं इथं सगळं आपल्याला मिळते, मग जाऊ म्हणलं दादांकडे. मग आम्ही 2-4 दिवसात म्हणजे ट्रायल बेसिसवरती आम्ही मसाले बनवले. 1 लाख रुपये त्यात गुंतवले सगळ्यात पहिल्यांदा आणि ते मसाले घेऊन आम्ही गावाकडे गेलो.
गावाकडे गेल्यानंतर मग सुरुवात केली युट्यूब चॅनलवरून ऍडव्हर्टाईज तुमचा मसाला कसा आहे, त्याच्यात गुणधर्म काय आहे, कुठले कंटेंट आम्ही वापरले हे सांगायला सुरू केले. 1-2 व्हिडिओ टाकले आणि झाली गंमत. असं म्हणजे आमच्या मनात तर अजिबातच भीती नव्हती हा मसाला खपेल का, हा भीतीचा विषय मी कधीच काढून टाकला होता. हे मला पहिल्यापासून सांगायचं हा मसाला पुरणारच नाही. म्हणजे आपल्याकडे कुठलाही व्यवसाय सुरू केला तर एक भीती असते, हे खपेल का किंवा गिरायकीला, हा विषय त्यांनी ऑप्शनला सुद्धा ठेवला नाही. हे पुरणार का हेच मला म्हणायचं. आणि झालं असं एक 15 दिवस झाला आणि मसालाच संपला. आता लोक ऑनलाईन पेमेंट करून ठेवलं, ऑर्डर बुकिंग आहेत. म्हणजे आम्हाला मसाला लागते म्हणून सगळ्यांच्या नंबर घेऊन ठेवलेला आहे. मसाला तयार झाला की आम्ही देऊ. परत महिनाभर गॅप पडला, इतकं टेन्शन आलंय कारण संपूर्ण भारतात कुठलाही कॉल आम्हाला मसाला पाहिजे आणि पेमेंट डायरेक्ट टाकून द्यायची. कारण व्हॉट्सअपला जो नंबर दिला तोच फोन पे आणि जीपेला होता. सगळीकडचे फोन नंबर यायचे. मग दादांना म्हणलं दादा अशी अशी अडचण आहे. दादा परत संकटकाळी परत आणि म्हणले तुम्ही या परत एकदा इकडे. मग पुढच्या वेळी आम्ही 2 जण चालू ड्रायव्हरला घेऊन. मग त्यावेळी आई आणि वैली स्वतः आता आहेत छोट्या वैली, तर हे सुद्धा परत सगळीकडे फिरून अजून काही क्वालिटीचे मार्केटमध्ये आहेत का, स्वतः चिकित्सा करून इथं हे घेऊयात ते घेऊयात सगळं मटेरियल घेतलं, गाडी करून आलो. त्यावेळी मी जवळपास 2 ते 2.5 लाखाचं रॉ मटेरियल घेतलं होतं. मग ते सगळं घेऊन आलं. त्यावेळी पावसाचं थोडंसं वातावरण होतं, अचानक वादळी कुठेतरी समुद्रात वादळ असलं इकडं वातावरण एकदम नरम आहे. जवळपास 8 दिवस राहिलो इथे सरसवाडीत परत. पण वातावरण बरोबर नसल्यामुळे फक्त मिरच्या स्वच्छ करायचंच काम केलं. जवळपास त्या 8 दिवसामध्ये वहिनी 55 महिला झाले ते म्हणजे स्वच्छ करणार. 55 महिला घेऊन आपण स्वच्छतेचं काम इथे सरसवाडीत केलं. मग ठीक लागलं की बाबा अर्जुनने आपला जो मार्ग दाखवलाय, युट्यूब असेल, फेसबुक असेल, शेअरच्या असेल, आपला व्यवसायाकडे वळतात. 55 महिला आपल्या या प्रोजेक्टसाठी काम करतात. नक्कीच सिजनेबल जरी व्यवसाय असला तरी आपल्याकडे गावाकडे गेलं तर 10 महिन्यांना जरी मी ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार दिला तरी आपलं सुखकर प्रवास त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल एक असं आत्मविश्वास दादांनी घडला. मग मी परत मसाला न घेता गावाकडे गेलो कारण वातावरण नव्हतं तसं. ते 2.5 लाखाचं जे रॉ मटेरियल घेतलं होतं ते सगळं कुटायचं काम किंवा जे मिक्सिंग असेल ते आईनी वहिनीनी मोठ्या वहिनी या तिघींनी मिळून सगळं ते बनवून ठेवले आणि म्हणजे तुम्ही जावा आम्ही तुम्हाला मसाले पाठवू. परत यायला सुद्धा लागलं नाही. इथून ट्रॅव्हल्सला सगळं पाठवून दिले आणि घरातूनच तो व्यवसाय सुरू झाला. आता सध्या खूप मागणी आहे आपले मसाले. आता काल आमच्या बहीण होते राजी वगैरे येते, आम्ही येताना बारामतीवरून स्टेटस ठेवलं होतं आमच्या गावाकडची टेस्टला. आम्ही असं बारामती मार्गे पुण्याला जाणार आहोत. मग एक जण म्हणले दादा फक्त 10 मिनिटं का होईना पण तुम्ही आमच्या घरी यायलाच लागते. आणि ठीक आहे एवढं आपण पुन्हा बोलवताय आपली तर तशी काही पात्रता पण नाही, आपण जायला काय हरकत आहे. गेलो त्यांच्या घरी. इतकं जबरदस्त माणूस होता, आध्यात्मिक होता. कुठलं तर मंदिर सांगितलं त्या मंदिरावरती रोज जो ध्वज बदलला जातो तो ध्वज त्यांच्या घरावरती आहे म्हणजे असतो. प्रति महिन्याला तिथून आणून लावत असतो. इतका आध्यात्मिक माणूस. आणि बसल्यावरती सांगितलं की दादा तुम्ही जे आम्हाला मसाले दिला होता ते आम्ही पण खातोय आणि आमच्या पुतण्याला आम्ही अमेरिकेला देतोय. म्हणजे दिवाळीला आले होते त्यावेळेला तुमचे मसाले त्यांना आणि आपल्या भारतासारखे तिथे मसाले मिळत आहेत. त्यामुळे त्याचे जे क्लासमेट किंवा त्याचा जो वर्ग आहे तो सगळं याचा मसाले बनलेलेच पदार्थ खातात. त्यामुळे प्रत्येक महिन्याला आम्हाला 5 किलो तुमचा मसाला लागेल आणि ते तुम्ही करावंच लागेल. इतरांना नाही दिलं तरी चालेल पण त्या पुतण्यासाठी तुम्हाला द्यावं लागेल. ते ऐकल्यानंतर इतकं भारी वाटलं. ग्रामीण भागात चालणारा व्यवसाय पण अमेरिकेला मसाला जातात आणि अर्थकारण सुद्धा आपलं स्ट्रॉंग होते. युट्यूब फेसबुक याच तर आम्ही होतेच होते. प्लस घर बसल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण कुठायचं आहे जवळपास 1 वर्ष त्या मसाल्याला काय होत नाही असं सोयीस्कर व्यवसायाचं दादाने आयडिया दिली आणि आज चालतं. नाही म्हटलं तरी बघा आता आम्ही पुण्याला येत असताना डिस्पॅच करून आलो कुरिअर करून आलो. जवळपास झारखंड, मध्य प्रदेश, इंदोर, त्यानंतर इकडे तेलंगणा, हैदराबाद अशा बऱ्याच वेगवेगळ्या राज्यामध्ये आपले मसाले जातात. खूप कस्टमर असतात आणि इथे मी बसल्या सकाळी बसल्यापासून जवळपास 7 ते 7.5 किलोचा आज इथं ऑर्डर मी घेतले व्हॉट्सअपवरून. आणि कॉल घ्यायची गरज नाही, फक्त व्हॉट्सअपवरून घ्यायची. कॉल घेत राहिला एक कस्टमर जवळपास अर्धा तास बोलतो दादा वहिनी तुमची व्हिडिओ फार छान असतात म्हणजे कौतुकाचेच असतात पण तेवढा वेळ आपल्याला प्रत्येकाला घेता येत नाही. तेवढ्या त्या अर्ध्या तासामध्ये मी इकडे 10 किलोची ऑर्डर घेऊ शकतो चॅटिंग करून. म्हणून आम्ही सहसा फोन बंदच ठेवतो आणि व्हॉट्सअपवरच काय असतं. लोक बाहेरच्या देशातली जी लोक आहेत ते कधी रात्री 12 वाजता सुद्धा व्हॉट्सअप कॉल करायला बोलायचं आहे
बाहेरच्या देशात. मग परत आयडिया आली की आपण यांच्यासाठी मग लाईव्ह कधीतरी महिन्यात लाईव्ह येत, जेणेकरून रात्री 10 नंतर पुढे आपण घेतलं त्यांनाही बघता येईल, उजेड असतो. अशा पद्धतीने मग लाईव्ह यायला लागलो. मग आता आम्ही ग्रामीण भागात आमच्या किचन मध्ये ज्या गोष्टी दिसतात, मातीचे भांडे असतील, लाकडी भांडे असतील, जुन्या पारंपरिक वस्तू असतील, त्यातलं परत एक बिझनेस आयडिया डोक्यात आली की काटवड जे असते, परात भाकरी करायची, ती रोज त्याच परातामध्ये भाकरी बनवायची, ते भाकरी पण छान व्हायची. तुम्ही पण काहीतरी व्हिडिओ बघा. आणि ती लोक परत मेसेज करून मागायला लागले, दादा ते तुम्ही काटवड कुठून आणलाय सांगा. आता कुठून आणलंय सांगा. आता मी रात्री कर्नाटक मध्ये, आता मुंबईच्या माणसाला तिथला पत्ता देऊन चालतंय का. मग मी म्हणलं हे जर आपण त्यांना द्यायला लागलो तर तिकडून घेऊन इकडे द्यायचं. मग मी आता तो पारंपरिक व्यवसाय आहे, ठराविक विशिष्ट लोक ते कारागीर लोक बनवतात, त्यांना म्हणलं तुमचं महिन्याला किती काटवटी खातात. ते म्हणलं आमचं एक महिन्याला 10-15 काटवटी जातात. मी म्हणलं महिन्याला तुम्ही मला 50 काटवट तयार करून द्याल का. तर ते म्हणले पैसे चांगले देत असेल तर द्यायला काय हरकत नाही, पण होतंय असं एक काटवट तयार व्हायला जवळपास 3 दिवस लागतात. कोरलं असेल, भट्टी देणं असेल, असं बऱ्याच गोष्टी आहेत. मग मी काय केलं होतं, एकाच माणसाकडे थांबलो होतो. 2-3 माणसं अशी बघितली जी आपल्याला जास्त क्वांटिटी देऊ शकते. ती काटवट घेतले आणि काटवटचा एक व्हिडिओ केला. मस्त सगळा अभ्यास करून व्हिडिओ केला. काटवट मध्येच काय भाकरी खावी, काटवटचं लाकूड कुठलं असावं, किंवा त्याचं जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, भाकरी पातळच काय होते काटवटात, हे सगळं नेटवरून इकडून तिकडून आजीला विचारून माहिती घेतल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ केला. त्या व्हिडिओनंतर तुम्हाला सांगतो, एकच व्हिडिओ केलं होतं. एकाच महिन्यात 3 लाखाच्या काटवटी विकल्या. आज बऱ्याच घरामध्ये काटवट हा प्रकारच नाही आणि शहरातल्या लोकांना जुन्या वस्तूंचं वेळ लावून टाकलं. आज काटवट मध्ये भाकरी खातात का नाही माहित नाही, पण किचन मध्ये ठेवल्यावर आपण लय भारी दिसते अशी लोक काय तिथल्या म्हणजे फ्लॅट सिस्टीम मध्ये जे राहतात लोक, तिथं कटात असतो कमी, तिथं भाकरी कसं करणार. पहिल्या टाइम 2018च्या मी शशिकांतच्या 2 व्हीलरवर आलो होतो. पेट्रोल त्यांनीच टाकलं होतं, मला घेऊन आले होते. पण या टाइमला मी स्वतःची गाडी घेऊन आलो आणि सिल्वर प्ले बटन अवार्ड्स मिळालेले आहेत, म्हणून गाडी पण आमची सिल्वर कलरचीच आहे. येणाऱ्या काळात दादा गोल्डन बटन मिळालं तर गाडी काही गोल्डनची नसणार, पण सोन्यासारखी युट्यूबवर जोडलेली असणार. अजून चांगल्या पद्धतीने आपली सोशल मीडियावर काम करणे अजून बळकटीची असणार आणि ज्यांच्या समोर जाऊन उभा राहतील तर सगळ्यांचं सोनं करून टाकतील अशी युट्यूबवर नक्कीच तयार होतील असा माझा एक विश्वास आहे. मी आणि सुप्रिया